आज चांदवड शहरातील उपजिल्हा रुग्णालय इथे आलेलो आहे। मी राजाभाऊ आयरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष। इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये यायचं कारण असं तर ह्या ताई ज्या आहे गेले 3 दिवस झालेले आहे ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अंधारात इथे उपोषणाला बसलेल्या आहे। तर ताईंना माझं नाव कोणीतरी सुचवलं आणि त्या माध्यमातून मी इथे आज दुपारी पण आलो ना, आज दुपारपासून इथेच आलेलो आहे। संध्याकाळ झाली, रात्र झालेली आहे। एकच खंत वाटते ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अंधार पडलेला आहे। आता ती ताई न्याय हक्कासाठी इथे लढा देत आहे। त्या 3 दिवस झालेले आहे इथे आणि संपूर्णपणे इथे अंधार आहे। हे बघा, आम्ही इथे गाडीच्या लाईटी चालू केलेल्या आहे। तो आमचा एक दादा इथे तो बघा तो टॉर्च घेऊन ताईला दाखवण्यासाठी, म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये। आणि तिथे अंधार आहे, संपूर्ण अंधार आहे इथे। इथे म्हणजे काही काटा वगैरे जरी निघाला तरी याला जबाबदार कोण राहणार, कोण अधिकारी याला जबाबदार राहणार? एक मोठी शोकांतिका आहे। कोण जबाबदार राहणार या ताईला जर कमी जास्त काही जर झाले? ती ताई 3 दिवस झाले का लढा, म्हणजे 3 वर्ष झाले सिव्हिल मध्ये लढा देते का मला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, मला डोळ्याचा त्रास आहे, मला पाठीच्या मणक्याचा त्रास आहे। तरी हे 3 वर्ष झाले त्या डॉक्टरांनी ताईला हॅरेसमेंट केलं पण ते प्रमाणपत्र दिलं नाही। त्या ताईला मोठ्या प्रमाणात त्रास झाल्यामुळे ताई इथे 3 दिवस झाले उपोषणाला बसलेली आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ताई स्वतः दिव्यांग आहे। एक दिव्यांग महिला इथे न्यायासाठी बसलेली, तर त्या माता बहिणींनी न्याय कोणाकडे मागायचा? त्या ताईंनी न्याय कोणाकडे मागायचा? हा लाईव्ह याच्यासाठी आहे मित्रांनो, ह्या ताईला न्याय मिळाला पाहिजे। मी तर ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। जोपर्यंत ह्या ताईला न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। मी उभा आहे म्हणजे संपूर्ण तालुका आणि जिल्हा या ताईच्या पाठीशी उभा आहे। ती ताई, त्या ताईचं मी आता 2 मिनिटांमध्ये मी काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ। ताईचे काय मागणे आहे त्याच्यासाठी या पुढे या। बोला ताई, काय मागणं आहे तुमच्यावाले, सांगा बरं जरा। मी एक दिव्यांग कॅटेगरीमध्ये येते। अँक्युलायटिस स्पॉन्डिलायटिसचा दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे मी मागच्या 17-18 वर्षापासून। आता मला डोळ्यालाही नजर माझा कमी आहे, लो व्हिजन आहे आणि माझा मनका पूर्ण कडक झालेला आहे। हा मनका पूर्ण प्रॉब्लेममध्ये। अशा अवस्थेमध्ये नाशिक सिव्हिलनं त्यांनीच दिलेलं सर्टिफिकेट कुठलेही चेकअप न करता, काहीही न करता पर्सेंटेज कमी करून टाकले, 19% केले। त्यानंतर 1-1.5 वर्ष मला फेऱ्या मारायला लागल्या। त्यानंतर त्यांनी जे मेडिकल बोर्डकडे स्वतःच पत्र दिलं त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलने। त्या पत्रानुसार माझे जे चेकअप केले, तिथं मशीनवर सगळे चेकअप झाल्यानंतर म्हणजे जे आहे ते चेकअप करून पाठवले यांना। पण आज 2.5 महिने झाले, आज रिपोर्टला केलं की टोपली दाखवतात। ते म्हणतात की त्याचा आमच्याशी काही संबंध नाही आहे, आमचंच फायनल आहे। इथून आमचं उपसंचालकांनी जे 19% तुला दिले तेच फायनल आहे, त्याच्यावरती तू कुठेही तपासणी करू शकत नाही। आणि हे इतकं म्हणजे गोष्ट आहे की त्यांनीच मला पाठवलं। आज जे रिपोर्ट आल्यानंतर तेच नाकारताय। म्हणजे जे अंतिम बोर्ड आहे ते महत्त्वाचं आहे की यांनी यांच्याकडे कुठली काहीच नाही, नुसतं हात लावलाय, हात लावून 19% केलंय, कुठल्या टेस्ट काढल्या नाही, कुठले ब्लड रिपोर्ट केले नाही, कुठले मशीनमध्ये चेकअप नाही केलं। तो रिपोर्ट त्यांना ग्राह्य आहे, ते म्हणते याच्यावर कोणी चॅलेंज करू शकत नाही। आणि जे हॉस्पिटलमध्ये माझं सगळं मशीनवरती डॉक्टरांनीच 4-5 डॉक्टरांनी चेकअप केलं, तो रिपोर्ट यांना मान्य नाही आहे। आणि त्याच्यानुसार ते 2.5 महिने झाले मला फक्त यांचं काम, डॉक्टरांचं काम झालेलं आहे। जे रुग्णालयाने यांना पूर्ण अहवाल पाठवलेला आहे माझा। UDID क्रमांक हा जिल्ह्याच्या ठिकाणी मिळत असतो, म्हणून यांचं काम आहे ते देणं। पण हे लिखित मला काही उत्तरही देत नाही आणि सर्टिफिकेटही देत नाही। जर त्यांना जेचा रिपोर्ट मान्य नव्हता त्यांनी जसं त्यांना लिखित जेला कळवणं गरजेचं होतं आणि मलाही कळवणं गरजेचं होतं, पण असं लिखित आजपर्यंत काही दिलेलं नाही। आणि उलट त्यांनी
असं एक काहीतरी पत्र, त्यांचाच खुलासा म्हणून स्वतःच खुलासाचं पत्र लिहिलं, त्याच्यात काहीतरी खोटे नाटे आरोप केलेले. त्याची मी उद्या पत्रकार परिषद घेऊन त्यांचे जेवढे मुद्दे त्यांनी त्याच्यात मांडलेले माझ्या विरोधात, ते पूर्ण मी माझी बाजू ऐकलेली नाही, त्यात ते मांडणार आहे. म्हणजे काहीतरी दुसरीकडे जो मुद्दा आहे की फायनल अंतिम रिपोर्ट आलेला आहे त्याच्यानुसार सर्टिफिकेट देणं, ते सोडून परत आणखी काहीतरी दुसरीचाच विषय न्यायचा प्रयत्न करतात ते. माझं एवढंच म्हणणं आहे, जोपर्यंत माझं चेकअप झालेलं आहे जे करायचं ते तज्ज्ञ डॉक्टरांनी, मला UDID क्रमांक द्यावा. जर त्यांना द्यायचा नसेल तर ते काय जो रिपोर्ट होतो JJला पाठवावा, JJवर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावं की JJचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत मला UDID मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठत नाही. किती दिवस लागले तरी इथून बसून ताई, तुम्हाला 3 वर्ष झाली ताई, तुम्ही सिव्हिलमध्ये चक्रा मारताय, बरोबर आहे? तुम्ही जरा मला जसं सांगितलं तर 3 वर्ष झाले तुम्ही चक्रा मारताय. तर तुम्हाला कोणत्या डॉक्टर, म्हणजे कुठले डॉक्टर होते त्यांचे नाव सांगता येईल का? म्हणजे तुम्हाला ज्यांनी तुम्हाला त्रास दिला बाबा, काय हॅरेसमेंट केली, असं जसं मला सांगितलं तुम्ही, म्हणजे जे तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं तिथं जे डॉक्टर आहे ते, त्यांचं नाव डॉक्टर दुधाडी आहे. आणि तिथला तो स्टाफ, त्या स्टाफमध्ये आणि डोळ्याचे डॉक्टर आहे जे आवारे, हे 2 डॉक्टर आहे. आणि त्यांचा सागर नावाचा एक स्टाफ आहे, कर्मचारी आहे. अजून तिथं जेवढे जे काम करणारे ते आगावणे म्हणून एक आहे, गणेश एक आहे, असे आहे ते 4-5 जण. ते सगळे JJची ट्रीटमेंट चुकीची असं कोणी सांगितलं तुम्हाला? कोणत्या डॉक्टरांनी? नाशिक सिव्हिल सर्जन सांगते, आजच सांगून गेले की आम्हाला ते मान्य नाही. तर त्यांना जे मान्य नाही तर मग त्यांनी ते, माझ्याशी संबंध नाही त्यांचा, JJशी संबंध नाही, त्यांनी JJला रिफर करा, तुमचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. मला ते सर्टिफिकेट देत नाही. JJने क्लिअर कट दिल्यानंतर JJने मला जो तपासणी अहवाल त्यांना टपालाने पाठवलेला आहे, तरी मला ते आज 2.5 महिने झाले. त्यांचं फक्त ऑनलाईन माझा रिपोर्ट तयार झालेला आहे, ऑफलाईन फक्त कार्ड बनवून द्यायचंय, तरी मला एवढी हॅरेसमेंट आहे आज 3 वर्षापासून माझी. त्याचे ते असं दाखवत आहे की माझं सेल्स टॅक्समध्ये ही नोकरीसाठी हे सगळं भूतान करते असं ते दाखवत आहे. तर मग मी जर खोटी आहे तर यांनी JJच्या रिपोर्टवर ऑब्जेक्शन घ्यावं. जे काय तो त्यांचा प्रशासकीय भाग आहे, मला लिखित द्यावं. जर देत नसेल तर ते लिखित द्यावं. मग मला काय, मी ते पुढे काही देत नाही, फक्त ॲज इट इज ठेवलेलं सगळं प्रकरण. आणि ताईला जरा दुर्मिळ आहे, म्हणजे दिसायला दुर्मिळ आहे. पाठीचे मणके, नाही आजार आहे तो ताई, पाठीचे मणके दुखत आहे ताईचे, म्हणजे तो आजार आहे त्यांचा वाला. आणि ज्या डॉक्टरांनी ताईला म्हणजे जो मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला ताईवर, 2.5 वर्ष झाले ताई चक्रा मारती, 2.5 ते 3 वर्ष झाले. कोण डॉक्टर दुधाडे असेल आणि कोण काय नाव मॅडम अजून काय सांगितलं, आवारे म्हणून. अहो, ती आई बहीण आहे, आपली आई बहिणीची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. आणि ती दिव्यांग महिला आहे, आणि त्या महिलेला आपण, त्या महिलेवर अन्याय झाला म्हणून ती माता बहीण आपली इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये अंधारामध्ये बसलेली. इथे कसली लाईटची सुविधा नाही. आम्ही गाडीच्या लाईटी लावलेल्या आहे, आणि हे बघा, हे परिसर बघा, इथे पूर्ण अंधार आहे. तर अंधारा असल्यामुळे इथे चुकाटा काही पण येऊ शकतो. काय आता ही निर्भीडपणे माता बहिणी, आम्हाला ह्या गोष्टी बघून त्या ताईला जेव्हा मी बघितलं इथे संताप चढतो का अशा ताईला कुठं न्याय मिळेल म्हणून. आणि असं वाटायला लागलं का ह्या चांदवड तालुक्याला कोणी वाली राहिला का नाही, असा इथून प्रश्न निर्माण होतो. जर ह्या ताईला जर न्याय मिळत नसेल तर करायचं काय, हा एक मोठा प्रश्न आहे ताई. आणि तुम्हाला आता यांनी काय सांगितलं, सिव्हिलवाल्यांनी काय सांगितलं, नाशिक सिव्हिलवाल्यांनी सांगितलं, त्यांनी दिले काय नुकसान सहन करावं लागलं. बोला काय त्रास झाला? नाही म्हणजे इतक्या दिवस आता, म्हणजे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी हे सांगितलंय की आम्हाला JJचे रिपोर्ट मान्य नाही, आमचाच निर्णय फायनल आहे असं त्यांनी सांगितलं. आमचा तो 19% निर्णय तोच फायनल आहे. बाकीच्या जीवनामध्ये नुकसान काय झालं? बाकीच्या जीवनात माझं, मी नोकरीला, मला MPSCची परीक्षा पास झाली होती, ती आज वर्ष झालं. माझी नोकरी तर गेलीच या कारणामुळे, ह्याच कारणामुळे गेली. आणि MPSCच्या मुलाखतीमधून अपात्र ठरले. 2.5 वर्ष इतकी हॅरेसमेंट झाली की ज्यावेळेस त्यांनी 19% केलं कुठलंही हे करता, मी आत्महत्येचे प्रयत्न केले. माझ्याबरोबर माझी पूर्ण फॅमिली याच्यात ग्रस्त झाली आहे. आणि आम्ही शेतकरी फॅमिलीमध्ये, दुष्काळग्रस्त भाग आहे माझं जे गाव आहे. यंदा बराही पाऊस पडलेला नाही तिथे. आज मी जे कोर्टात गेले तर मला कोर्टात 5 मिनिटात नाही आलं, कारण सगळे माझे रिपोर्ट माझ्या बाजूने धरले. असं असताना मी कोर्टात का जाऊ शकत नाही? कोर्टात जायची माझी कॅपॅसिटी नाही, परिस्थिती नाही आहे कुठल्याच पद्धतीला. आधी तर बसायची परिस्थिती नाही.
कारण शेतीवर सगळं अवलंबून आणि यंदा शेतीचं 1 रुपयाचं उत्पन्न नाही झालेलं, पाऊसच पडलेला नाही. अशा अवस्थेमध्ये माझं ते डायरेक्ट हे सांगतात की आम्हाला जे रिपोर्ट मान्य नाही. तो मला सांगण्यापेक्षा त्यांनी जेला कळवावं की आम्हाला मान्य नाही. मग जर मान्य नव्हतं तर यांनी मला पत्र का पाठवलं, माझं चेकअप कशाला केलं, मला ही एवढी 2.5 वर्ष हॅरेसमेंट कशाला केली. आणि 19% देताना तर ते रिपोर्टही देत नाही. त्यांनी जे 19 केलं ना, माझे कुठले ब्लड रिपोर्ट, त्यांना म्हटलं तुम्ही कुठले रिपोर्टच्या बेसवर दिले, त्यांनी माझे कुठलेही रिपोर्ट काढले नाही. नाशिकला त्याची सुविधाही नाही रिपोर्ट काढले. चेनची फाईल आहे का तुमच्याकडे? तुमचे कागदपत्र जे वगैरे आहे नाही, सिव्हिलची फाईल आहे का? याचे कागदपत्र वगैरे आहे? सिव्हिलचे त्यांनी कागदपत्रच माझे केले नाही. जो 19% केलं ना, अच्छा. ते कुठल्या आधारे केलं? तेच मग त्यांना मी मागवते, मला ते द्या, ज्या आधारे केलं ना तुम्ही ते सगळे रिपोर्ट आम्हाला द्या. कोणते कोणते रिपोर्ट जोडले त्या आधारे, एक्सरे, माझ्या केसमध्ये एक्सरेचे रिपोर्ट पाहिजे, MRIचे रिपोर्ट पाहिजे, बरोबर, ब्लड रिपोर्ट पाहिजे, फिजिओथेरपीचे रिपोर्ट पाहिजे आणि डोळ्याचे रिपोर्ट पाहिजे. असे कुठले रिपोर्ट काढले? आणि जे नाकारताय, जे स्पष्ट त्यांनी सगळे रिपोर्ट केलेले माझे. म्हणजे जे रिपोर्ट दिले ते बरोबर रिपोर्ट दिलेले तुमचे वाले जे. जर जे रिपोर्ट यांना मान्य नसतील ना, मी नाही ठरवू शकत, मी एक्सपर्ट नाही. बरोबर बरोबर. पण डॉक्टरांनी ठरवलंय, जे डॉक्टर, जे एक्सपर्ट डॉक्टर त्यांनी ठरवलं. अच्छा. जर त्यांचा रिपोर्ट ह्या डॉक्टरांना मान्य नसेल तर यांनी त्यांचा अहवाल परत पाठवायचा होता ना. त्यांनी टपालाने पाठवला, टपालाचा अहवाल त्यांनी परत पाठवायचा होता. ते त्यांचं, माझं काही त्याच्यात रोल नाही. त्या तज्ञ, त्या डॉक्टरांचा रोल आहे, त्यांनी मला दिलेलं आहे, त्यांनी तपासले, त्यांनी जे काय करावं त्यांनी करावं ना. माझा याच्यात दोष काय? माझं रूलप्रमाणे त्यांनी मला पत्र दिलं, त्याप्रमाणे माझं चेकअप झालं. अच्छा. हां, चेकअप झाल्यानंतर जे डॉक्टर म्हणजे यांच्या अगेन्स्ट निर्णय गेला म्हणून आता त्याला खोटं ठरवतात. कारण यांनी 19% दिवंगत आणि हास्यास्पद म्हणजे आधी त्यांनी 40% दिलं आणि त्याचं जेव्हा माझं सिलेक्शन झालं म्हणून 19% करून टाकलं. आणि आता त्याच्यावरती मेडिकल बोर्डकडे जाऊन नव्हते. त्याच्यानंतर खूप म्हणजे चक्रा मारल्यानंतर मेडिकल बोर्डकडे पाठवलं. आता माझ्या बाजूचं जवळपास 60%चं अपंगत्व निघालं तिथं माझं. ते 60%, 19%चं 60% झालं. तिथं हे ऑब्जेक्शनमध्ये आले कारण जे यांच्या अगेन्स्ट आहे म्हणून आता ते जेच्या रिपोर्टला म्हणताय की जेचा आमचा काही संबंधच नाही. आमचा अंतिम बोर्ड नाशिक. संबंध नाही म्हणजे ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. ते जर गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे आणि ते तिथं पण MD सर्जन वगैरे आहे, मग त्यांना कसं विरोध करताय? मग ते त्यांना ते फक्त इकडे काहीतरी उत्तर देत आहे. त्यांनी लिखितमध्ये लिहून द्यावं की काय प्रॉब्लेम, काहीच देत नाही. आता फक्त तुमची जी मागणी आहे का ताई, तुम्हाला आम्हाला म्हणजे जे आपल्याला भेटलं पाहिजे म्हणजे प्रमाणपत्र तुमचं दिव्यांगाचं ते मिळाल्यासाठी मिळावं यासाठी तुमचं उपोषण चालू आहे. माझं एवढी मागणी आहे की जे रिपोर्ट दिला आहे त्याच्यानुसार मला UDID दे, ऑनलाईन प्रमाणपत्र द्यावं. UDID आणि जर द्यायचं नसेल तर 2.5 महिने का लावलं? ज्याला जेचा रिपोर्ट मान्य नव्हता यांनी आल्या पावली तो जेचा रिपोर्ट त्यांना परत पाठवायचा होता आणि लिहून द्यायचं होतं की आम्हाला जेचा रिपोर्ट मान्य नाही. आणि मलाही लिहून द्यायचं होतं की हा जेचा रिपोर्टनुसार आम्ही करून देणार आहे. लेखी त्यांनी आजपर्यंत काही दिलं नाही. आता याच्यामध्ये माझी चूक काय? माझी तपासणी झाली, यांच्याकडे डॉक्टरांचा रिपोर्ट असताना हे सर्टिफिकेट बनवून देत नाही. डॉक्टरांनी क्लिअर कट चेकअप करून दिले आणि यांना जर त्या डॉक्टरांना ऑब्जेक्शन असेल जेच्या तर यांनी तसं त्यांना लिहावं की हे रिपोर्ट तुम्ही चुकीचे दिले किंवा काय दिले ते त्यांना कळवावं. यात माझा रोल कुठे? म्हणजे त्यांचं 19%चं खरं आहे आणि जेचं खोटे असं त्यांचं म्हणणं. जे पण असेल ते निष्पन्न द्यावा. निष्पन्न म्हणजे आता त्यांना त्यांची असं एकच मागणी आहे का मला जर प्रमाणपत्र जर मिळालं तर जी म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, जी परिस्थिती आहे, त्यांच्याकडे पेपर वगैरे फाईल वगैरे बघितली मी. पण आज ताईंच्या डोक्यात जसा विचार आला होता माझ्या डोक्यामध्ये म्हणे ताई बोलल्या का आत्महत्या वगैरे. ताई ह्या गोष्टी मान्य नाही आपल्याला. तुमच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्रभर का देशभर तुमच्या पाठीशी सर्व उभे आहे आम्ही. आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशीच उभे राहणार आहे. आणि अशा काही डोक्यात कल्पना पण आणू नका आणि काही एवढं मनावर धरू नका. तुम्हाला न्याय मिळणार आहे. फक्त शासनाने एकच लक्षात घ्यावा का ही 3 दिवस झालेली महिला अंधारामध्ये बसलेली आहे. अंधारामध्ये इथे आम्ही बसलो पण आम्हाला सुद्धा मच्छर चावताय. आणि 3 दिवसामध्ये आपण जर यांच्याकडे जर लक्ष नाही देत कोणाकडे महिला न्याय मागल? हा एक मोठा प्रश्न उद्भवतो. अंधार बघा तुम्ही, आम्ही गाडीच्या लाईटी लावून बसलेलो आहे. मग आपण एक उपल जिल्हा रुग्णालयाचे कोणी सिव्हिल सर्जन असेल किंवा नाशिकचे सिव्हिल सर्जन असेल ज्यांनी काहीतरी दक्षता घेतली पाहिजे. त्यांच्या हातामध्ये 3 वर्ष झालेले माता बहीण चक्कर मारते. मग त्यांना जर कळत असेल तर त्यांनी बघायचं ना कशासाठी भांडण्याची
फक्त मला प्रमाणपत्र पाहिजे. प्रमाणपत्रासाठी त्या मातेला 3 दिवस उपोषणला बसते म्हणजे किती मोठी शोकांतिका वाटते. अतिशय संतापजनक गोष्ट वाटते, संतापजनक. ताई बोलता बोलता ताई UPC MPचा अभ्यास करताय आणि एक शिकलेले महिलेला तुम्ही अडाणीपणावाणी दाखवता. तुम्ही बोलता काय का बाबा काही नाही समजत ताईंना, असं नाही. ती महिलेवर अन्याय झाला म्हणून 3 दिवस झाले, 3 दिवसापासून ते उपोषण करताय आणि तुम्ही ताईंना सांगताय का इथे जे आलेले कोणीतरी ताईंना दुपारी भेटलं ते म्हणते काही नाही, असं नाही तसं नाही. अहो नाही, तुमच्या म्हणणं काय, त्यांचं मागण्या काय त्या ताईंच्या, ते का असं म्हणता नाही का मला द्या तुम्ही 20 जर कागदपत्र त्यांच्याकडे आहे, मग आपलं कर्तव्य देण्याचं, शासनाचं कर्तव्य द्यायचं. अक्षरशः वाईट वाटतं या गोष्टी, आम्हाला वाईट वाटू राहिलं. काही दिव्यांग ताई इथे उपोषण करते अंधारामध्ये, ते पण अंधारामध्ये कसं करायचं असा एक मोठा प्रश्न पडलेला. आरोग्य धोक्यात आहे. आरोग्य म्हणजे उपजिल्हा रुग्णालयामध्ये बसलेलो आहे आम्ही, पण इथे रुग्णांना न्याय तर मिळतच नाही. रुग्णांची विशेष सोडा इथे, पण जे बसलेले त्यांचं सुद्धा आरोग्य धोक्यात आलेले. अशी मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे चांदवड शहरामध्ये. बोलतोय पण संताप वाटतोय का त्याही न्यायासाठी बसले आणि 3 दिवस झालेले. 3 दिवसामध्ये त्यांच्याकडे हजारो लोक जात आहे येत आहे, पण माहिती पडत नाही का ताई उपोषण चालू आहे इथे. जे पडदा आम्ही बाजूला केला इथे, हा पडदा जेव्हा बाजूला केला तेव्हा त्या लाईटाचा उजेड आला. आमचा एक माणूस इथे ताईंकडे टॉर्च घेऊन उभा आहे. ते टॉर्च जर बाजूला जर केला, हे टॉर्च बघितले तर ते ताई दिसत आहे का? त्या गाडीच्या जर लाईटी जर बंद केल्या, तिकडे गाडीच्या जर लाईटी बंद केल्या तर दिसणार आहे का? हे बघा इकडे बघा काय परिस्थिती इथे बघा. मी तरी दिसेल का इथे? बघा बरं तुम्हाला, एवढा मोठा अंधार आहे इथे. इथे इच्छू काटा वगैरे काय असेल, साप सर्प निघण्याची भीती वाटते का नाही? त्या ताईला जीवाची पर्वा नाही, कुटुंबाची पर्वा नाही, आणि ती ताई न्यायासाठी इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये बसलेली. फार मोठी खंत वाटते मला ह्या गोष्टीची. आणि तुम्ही त्यांना न्याय द्यायचा पाहिजे, न्याय दिला पाहिजे. काय झालेलं आपल्या दालन्यामध्ये आता 3 दिवस झाले इथे कोणी नाही, सिव्हिल सर्जन नाही, कोणी नाही चांदवडमध्ये. तर आतापर्यंत त्यांनी न्याय दिला पाहिजे होता. त्या महिलेला दुसऱ्या दिवशी न्याय दिला पाहिजे होता. का उपोषणला बसले त्यांचा? बरं दुसऱ्या दिवशी, बरं सकाळी बसले असं तुम्हाला पेपर तर दिले ना, कागदपत्र दिले ना त्यांनी का आम्ही उपोषणला बसतोय. मग दुपारपर्यंत त्यांच्या 2-3 तासामध्ये मिटिंग घेतली पाहिजे होती. आणि ताई तुम्ही उपोषण करू नका, तुमचं प्रमाणपत्र आहे आम्ही देतोय, दिलं पाहिजे होतं. अहो वाईट वाटतंय. एक लेख बिचारी ती आपल्या इथे, मला वाईट वाटतं ती महिला म्हणून. अहो इथे माणसांना भीती वाटते उपोषण करतानाच्या वेळेस, अंधारामध्ये कुठं बसू शकत नाही. आणि ती ताई बघा अंधारामध्ये बसलेली. शासनाने लक्ष घातलं पाहिजे अशा गोष्टींकडे. जे न्यायासाठी लढताय त्यांना न्याय तर नक्कीच दिला पाहिजे. बघा इथली परिस्थिती बघा, संपूर्ण अंधार आहे, म्हणजे काहीच नाही इथे. पूर्ण भीतीदायक वातावरण आहे, पूर्ण संपूर्ण इथे रुग्णालय आहे. हे दाखवतो मी 1 मिनिट तुम्हाला. एक मिनिट गाडीचं लाईट वाच खाली गेली. हे उपजिल्हा रुग्णालय चांदवड मधलं बघा. हे उपजिल्हा रुग्णालय बघा. या इकडे या. कुठे उभा आहे मी? इथे महाराष्ट्र शासन उपजिल्हा रुग्णालय चांदवड जिल्हा नाशिक. या रुग्णालयामध्ये मी आता हे बघा ताई कुठे म्हणजे उपोषणला कुठे बसलेले. हे उपजिल्हा रुग्णालय. एकदम वाईट परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयाची. कधी कधी असं वाटतं की भंगारचं गोडावण पाहिजे. इथे आलेला रुग्ण तर भीतीपोटी तर ते बाहेर काढूनच देतात. ते यांना न्याय देत नाही. कुठलाही पेशंट येऊ द्या इथं आले का चालले बाहेर.
प्रत्येक वेळेस डॉक्टरांना फोन करायचा राहतो, पण काही नाही, कुठं न्याय मिळत नाही. पेशंट रुग्णांना नाही, काही नाही, असा मोठा प्रश्न इथे निर्माण होऊन जातो. नेमकी तो माणसाचा दवाखाना आहे की जनावरांचा आहे? नाही, जनावरांच्या दवाखान्यामध्ये तर म्हणजे ते माणसांनाच जनावर करून टाकलेले आहे लोकांनी. हे लोक बिलकुल रुग्ण आला काय 2 मिनिटांमध्ये तुम्ही पेशंट आणा इथे लगेच खाली करून टाकणार हे लोक. पण इथे ऍडमिट नाही, त्याला काही सुविधा देणार नाही, त्याच्या आरोग्याकडे लक्ष देणार नाही. त्याला काय त्रास होतो आले का लगे इकडे एफआर केलं, तिकडे एफआर केला. काय एफआर केलं? अहो बोलायला चांगलं वाटतं. जो गरीब मनुष्य असतो तो जिथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये येतो, कारण त्याला परिस्थिती नसते त्याची आर्थिक दुसऱ्या दवाखान्यामध्ये खर्च करायची. तो असा तुटपुंज जगणारा माणूस, आमचा गोरगरीब कष्टकरी माणूस, तो आमच्या दुसरीकडे कष्ट करत राहतो. आणि थोडेफार पैसे येतात आणि काही झालं घरामध्ये दुखणं, कोणाचं आरोग्य, कोणाची तब्येत जर खराब जर झाली तर इथे जर आले तर हे लोक त्यांना बाहेर काढून देतात. का धाय इथे एफआर करा, नाशिकला जाऊ द्या, पिंपळगावला जाऊ द्या, मालेगावला जाऊ द्या. म्हणजे कशासाठी ठेवलं? कशासाठी ठेवलं हे उपजिल्हा रुग्णालय? अतिशय बोलतोय पण संताप वाढतोय, एकाला न्याय मिळत नाही. वाईट घटना घडलेली. आता अपघात झाला एवढा मोठा एसटीचा. 3 दिवसापूर्वी अपघात झाला एसटीचा आणि एक 14 वर्षाच्या बालकाला जीव गमवावा लागला. 14 वर्षाच्या बालकाला जीव गमवावा लागला. काय वाटलं असेल त्या लेकराला? काय वाटलं असेल त्यांच्या कुटुंबाला, त्याच्या आई वडिलांना काय वाटलं असेल? 14 वर्षाचं लेकरू निघून गेलो. इथे डॉक्टर उपलब्ध राहत नाही, इथे कर्मचारी उपलब्ध राहत नाही, मग कुठे जातं माणसं? अग्निशामक काही वेळ राहत नाही. जर जिल्ह्याचं रुग्णालय आहे तर इथे सर्व फॅसिलिटी दिल्या पाहिजे. 5 मृत्यू झाले इथे, अपघात होतोय देवीच्या माथ्यावर आणि इथे अंतापर्यंत पटराच्या पटरा माणसं पडलेले इथे, पण नुसते पडू राहिले. आले का पटकन मालेगावला टाकले, नाशिकला पाठवले, पिंपळगावला पाठवले. मग हे कशासाठी बांधून ठेवलं? आता सुद्धा अवेलेबल नाहीये इथे बांधून कशासाठी? म्हणजे काय करायचं? आता डॉक्टर कोणते असतील? असेल तर यावा येते माझ्या समोर. त्यांनी आता सुद्धा वैद्यकीय अधिकारी हजर नाहीये. कोण आहे इथे अधिकारी? रात्री बेरात्री आमच्या माता बहिणी रात्री बेरात्री इथे काही जर घटना जर घडल्या, दुर्घटना जर घडली, रात्री 12ला येते, 2ला येते, यांचे फोन बंद राहतात, दरवाजे बंद राहतात. तेव्हा न्याय कोणाकडे मागेल? हा एक मोठा प्रश्न निर्माण होऊन जातोय. अतिशय या गोष्टीचं खेद वाटते. 5 माझे बांधव गेले या बसच्यामध्ये. अहो इथे जर सगळ्या सुविधा जर इथे उपलब्ध असत्या, ते ट्रमाखेर बांधून ठेवलं. कशाला नावाला बिल्डिंग बांधून ठेवली? काय सुविधा तिथे? काहीच सुविधा नाही तिथे. आले का चालले पेशंट, आले का चालले पेशंट बाहेर. मग ते न्याय कोणाकडे मागतील? हा न्याय बोलतोय मी 2-3 अनेक वेळा माझ्या तोंडातून शब्द मिळालेला एक निघतोय. कारण परिस्थिती ती आहे. एखादा गरीब कुटुंबातला माणूस जर इथे आला तर त्यांनी पैशाच्या ताकदीशिवाय त्याचं आरोग्य नीट होऊ शकत नाही. म्हणजे कुठे जाणार? 5 जण गेले मृत्यू. इथे डॉक्टर जर असते तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या त्या बसच्या अपघातामध्ये. आणि इथे पटऱ्याच्या पटरा पडेल होता दवाखान्यामध्ये. सकाळी आलो, आमची गर्दी इथे. संध्याकाळी पाहत होतो एक पेशंट नाही. मग हे काय कामासाठी आहे उपजिल्हा रुग्णालय? कशासाठी आहे? कशासाठी उपजिल्हा रुग्णालय बांधून ठेवलं? अहो तुम्ही न्याय दिला पाहिजे. जेव्हा आपल्या लेकराला लागतं ना तर वेदना खूप होता. खरं म्हणजे डॉक्टरांना सांगायचे आणि जे शासनापर्यंत, माझ्या मित्रांनो, जास्तीत जास्त व्हायरल करा हा व्हिडिओ. सर्वांपर्यंत पोहोचू द्या, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचू द्या हा व्हिडिओ. मित्रांनो सर्वांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. कारण जेव्हा आपल्या लेकराला लागतं ना तो वेदना खूप होता. जेव्हा खूप वेदना होता, अश्रू आण्यावर होता, पैसे इकडे तिकडे राहत नाही कुटुंबाजवळ. आणि जेव्हा दुसऱ्याचं लेकरू तुम्ही इथे दवाखान्यामध्ये येतं, त्याचा पाय गेलेला राहतो, हात गेलेला राहतो आणि तुम्ही त्याला काय त्याच्याकडे उपचार करायचा देता सोडून त्याला म्हणता मालेगावला जाऊ द्या. अहो त्या लेकरामध्ये काय जीव राहणार आहे? नाशिकला जाऊ द्या म्हणता तुम्ही. काय लेकरामध्ये त्याच्यामध्ये जीव राहणार आहे? त्याला नाशिकला जर पाठवायचं जर असेल काय राहणार आहे सांगा तुम्ही? त्याची परिस्थिती गंभीर आहे. अहो आमचे लोक सांगतात की याचा मृत्यू दादा याला वाचवा, तुम्ही वाचवा. त्याला नाशिकला पाठवावं लागेल, मालेगावला. अहो राहणार आहे का तिथपर्यंत? असे जीव गमवण्यात जातात या सिव्हिलमध्ये. इथे डॉक्टर्स अवेलेबल नाही ना. डॉक्टर अवेलेबल नाही. मोठी परिस्थिती इथे घाणेरडी निर्माण झालेली आहे. काहीच सुविधा नाही इथे. सुविधा म्हणजे सुविधा नाहीये.
काय सुविधा नाव घ्यायला सुद्धा लाज वाटते मला ह्या गोष्टीची. तळागाळातला कार्यकर्ता आहे मित्रांनो मी. जिथे अन्याय होत असेल तिथे आवाज द्या. तुम्हाला नक्की न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. हा राजा भाऊ आयरे म्हणता मला चांदवडमध्ये राहणारा. एवढा मोठा त्रास होतोय मला ह्या गोष्टीचा ऐकून. मी स्वतः डोळ्यांनी बघतोय. तो अपघात बघितला, ते माणसं बघितले. अहो आज इथंच तो मुलगा तिकडे नोकरी जॉईन करायला जाणार, त्याच गाडीमध्ये बसला आणि तिकडे जॉईनला गेला. नोकरीला जाणार होता. कुठे पोलीसमध्ये त्याची ड्युटी जॉईन झाली का कुठे, पण तो तिथे जाणार होता मुंबईला. आई वडील म्हणे भाऊ मी पोचू शकत नाही, मी जाऊ शकत नाही, तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही का आईची तब्येत खराब आहे. बाप म्हटलं बाळा तुला गाडीत बसून देतो, तू जा ड्युटीवर जॉईन हो. आणि त्याचा इथे अपघात होतोय, तिथे आणि त्याचा मृत्यू होतोय. त्या अपघातामध्ये मृत्यू होतोय. का डॉक्टर नाही इथे, वेळेवर उपचार नाही, डॉक्टर नाही आणि त्याच्यावर वेळेवर उपचार झाला नाही म्हणून तो मृत्यू झाला. काय आई वडिलांचं स्वप्न असेल, काय स्वप्न असेल त्या आई वडिलांचं, काय त्यांना वाटत असेल का एक तरुण मुलगा माझा तरुण मुलगा, अहो त्याला नोकरी भेटत नव्हती, नोकरीसाठी त्यांनी संघर्ष केला. तो पोलीसमध्ये का कुठे जॉईन होणार होता, त्याला नोकरीसाठी त्याला असं वाटत होतं की मला नोकरी प्राप्त होईल, झाली. आणि त्या आई वडिलांना तो आनंद झाला. म्हणून आई वडील पण जाणार होते सोडायला, पण तसं झालं नाही मित्रांनो. कारण तो मुलगा स्वतः बसला आणि त्याचा अपघात होतो त्या बसमध्ये आणि इथे डॉक्टर उपलब्ध नाही. मग कसा न्याय मागणार, कोणाकडे न्याय मागायचा असं कुटुंबाने. आणि अशा मुलांनी आज जर ते मुलगा जर तिथे जर अपघातामध्ये जर झाला होता अपघात आणि इथून जर इथे आणला असं उपचार जर मिळाला असता तर तो मुलगा नक्कीच वाचला असता मित्रांनो. अनेक जण वाचले असते. या खंत वागते आणि अजून भरपूर घटना घडलेला आहे, पण इथे रुग्णाला न्याय मिळत नाही. हे फक्त देखावा आहे. बिल्डिंग आहे, चांदवडची शान आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे. वेळोवेळी अहो करोना काळ पण बघितला मी. पायरीवर जीव सोडला खंडाळवाडीचा मुलगा, एक मुलगा, पण यांनी ह्या लोकांनी मध्ये नाही घेतलं. अनुभव आलेले ही अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. राहिले तेव्हा गाड्या राहणार, एक दिसणार नाही. किती पेशंट होते अहो 2-3 तासामध्ये या लोकांनी. त्या दिवशी एवढे मोठे किती 32 जण तर ऍडमिट होते ना तिथे. 32 जण ऍडमिट होते, 5 जण मृत्यू झाले. का तुम्ही एवढे ऍडमिट होते मग काही दवाखान्यामध्ये सेवा उपलब्ध करू शकले नसते. मग ही बिल्डिंग का नावाला बांधलेली का तुम्ही, नावाला बिल्डिंग बांधलेली का, मग त्यांना काहीतरी तुम्ही उपचार दिला पाहिजे होते. रात्री 8:30-8:15 मी इथे आलो, म्हटलं जाऊ आपण सिव्हिलची परिस्थिती बघू. अहो सगळे टेबल मोकळे, सगळे ते आपल्या खुर्च्या सगळ्या खाली त्यांच्या, आणि बेड जेवढे होते सर्वच्या सर्व बेड खाली होते, कोणी नव्हतं. संपूर्ण अंधार दिसत होता. मग काय निसे मालेगाव पाठवता, नाशिक पाठवता. सर्वांनी ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची जबाबदारी अतिशय सुंदरपणे सोडवली पाहिजे आणि प्रामाणिकपणे, डॉक्टर असू द्या नाही तर कोणी असू द्या, प्रामाणिकपणे ती निभवली पाहिजे. शासन असू द्या नाही तर कोणी असू द्या, कारण की आपल्यापासून लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मित्रांनो आज आलो होतो ती माता बहीण, हा मला खरं म्हणजे हा सिव्हिलचा मी येणार आहे, सिव्हिलच्या मुद्दे घेऊन येणार होतो, पण मला या गोष्टी फार वाईट वाटल्या. हो लेकरू लहान 14 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आणि ते लेकरू तिकडे जाणार होतं आणि त्या लेकराचाही मृत्यू झाला, म्हणजे किती वाईट वाटलं. हो वाईट वाटतं या गोष्टी, वेदना होता, पण काही हरकत नाही. हरकत म्हणजे आता यांनी काय, आता यांच्यामध्ये काय सुधारणा करणार आहे, यांनी ह्या सिव्हिलवाल्यावर, ह्या सिव्हिल सर्जनवर काय कारवाई केली हे पण आम्हाला शासनाने दाखवून द्यावी. गाव म्हणजे संयमाने आज आलेलो आहे. मी पुन्हा त्या माता बहिणीला तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि जोपर्यंत मी आज इकडे 2 मिनिटं, अशी परिस्थिती आहे इथे. हे कुत्रे बित्रे बघा, हे असे फिरता चांदवड शहरामध्ये. हे बघा, हॅलो मित्रांनो, हे बघा इथे ही अशी परिस्थिती निर्माण झालेली. अंधार आहे. आल्या हा पडदा इथे होता, पण तो पडदा काढला म्हणजे ताईवर थोडा उजेडा आला पाहिजे. मच्छर खूप आहे, चावता खूप आहे मच्छर, आणि ते ताईला मच्छर चावल्यामुळे काही आजार नको व्हायला. या मच्छरांमुळे फार मोठा आजार निर्माण होतो. त्याच्यामुळे आज थोडा पडदा, एकाला सांगितलं बाळा म्हटलं तो पडदा वरती घेते, तो पडदा वगैरे घेतला
आणि लाईटीची एका लाईटवाल्याला पण फोन केलेला आहे, तर तो जर आला तर तो येऊन जाईल इथे आणि ताईला लाईट पण लावायला लावतो. जसं ॲडजस्टमेंट होतीये ताईंना म्हटलं घाबरू नका, म्हटलं ताई काही घाबरू नका, तुम्हाला काही सांगायचे का 2 शब्द अजून तुम्हाला काही बोलायचं असेल सांगा. ताईंकडे घे बरं 1 मिनिट. आता मला एवढंच सांगायचं आहे की मी MPSCचा अभ्यास करणारी आणि सुशिक्षित असूनही माझ्यावर आधी वेळ आलेली आहे. 2.5 वर्ष जे माझं सगळे डॉक्युमेंट लिगल गोष्टी असताना एक प्रमाणपत्रासाठी मला इतका संघर्ष करावा लागला, अशी वेळ माझ्यावर येईल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझा पहिलं म्हणजे मला एवढंच सांगायचं की माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं की अशा गोष्टी घडतात. पण आता ठीक आहे, मला जे आलंय मी शेवटपर्यंत माझं एवढंच आहे, न्यायासाठी मला जीव जरी गमवावा लागला, कारण हा केवळ अपंगत्व सर्टिफिकेटचा विषय नाही आहे. हा विषय एक शिकलेल्या मुली सोबत जे रुग्ण येते ती एक आजाराशी लढते, जो आजारावर कुठलाही ठोस इलाज नाही आहे, गोळ्या औषधाशिवाय काही होऊ शकतं. अशा आजाराशी लढत मी शिक्षण घेतलं. त्या शिक्षणातून आज नोकऱ्या तर नाही आहे, त्याच्यातून नोकरी मिळवली. ती नोकरी माझ्या घालवण्यासाठी माझे जे अंतिम रिपोर्ट आहे, जे हे महाराष्ट्राचं अंतिम बोर्ड आहे, हे ते मी शिकलेले असून मला वेड्यात काढतात आहे की जेचा रिपोर्ट नसतो, चालत नाही, नाशिकचा अंतिम रिपोर्ट असतो. तर इतर दिव्यांगांचे काय हाल असतील हे मला आज कळतंय की मला सगळे माहिती आहे गोष्टी त्याच्यातल्या, की अंतिम बोर्ड कुठलं आहे, नाशिकचा अंतिम बोर्ड नाही आहे, कुठले रिपोर्ट काय असतात. तरी मला 2.5 वर्षापासून माझ्यावर ही वेळ आलेली आहे. तर मी इमॅजिन पण करू शकत नाही की दिव्यांगत्वाची काय परिस्थिती आहे. अपंग कायद्याचा कुठेही योग्य वापर होत नाही. जे खरे दिव्यांग आहेत त्यांची फार वाईट परिस्थिती आहे आणि ज्या अपंगाचा कोटा आहे दुसरेच लोक खातात, ज्यांचा मला त्यात पडायचं नाही. मला एवढंच हे सांगायचं आहे की सुशिक्षित मी जरी अपंग आहे पण शिकलेली, असं असताना मला हा प्रकार आज माझ्यावर 3 दिवसापासून मी इथं बसलेली आहे. इथं उपोषणाला बसल्यानंतर आज 3ऱ्या दिवसापर्यंतही माझ्या जे रिपोर्ट असून काहीच उलट आजही ते ह्याच पणाने बोलत आहे की आमचाच नाशिकचाच रिपोर्ट फायनल आहे. तर ठीक आहे, त्यांना काय प्रोसेस करायची त्यांनी करावी, त्यांना जेला करायचं करावं. माझं एवढंच म्हणणं आहे की मला जेच्या रिपोर्टनुसार UDID प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मी कुठल्याही परिस्थितीत इथे झुकणार नाही. मग माझ्या जीवाला काही झालं तरी मला स्वतःचं बळी द्यायची तयारी, कारण मला अशा याच्यात जगण्याची पण इच्छा नाही. कारण मी स्वतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून प्रशासनात जाण्याचे स्वप्न बघत होते. तर मला हे जे प्रशासनाचा अनुभव आलेला आहे त्यामुळे मेलेलं बरं असं वाटतंय मला आता. कारण ना शिक्षणाचा आम्ही जे शिकतो त्याचा प्रॅक्टिकली हा जर वापर होत असेल, इतका जर त्रास होणार असेल तर मेलेलं बरं. आणि त्यामुळं एक वेळ माझा मृत्यू होईल पण मी इथून हटणार नाही, जे काय होईल ते. अक्षरशः ताईमध्ये रोष निर्माण झालेला आहे. रोष म्हणजे ते संतापलेले आहे. त्यांनी ते संतापलेले आहे. 3 वर्ष झाला त्या गोष्टीची संघर्ष करत आहे. तर ताई, संपूर्ण महाराष्ट्र आणि देश बघतोय तुम्हाला. माझा एक व्हिडिओ व्हायरल होतो तर मला हजारो लोक बघता. आणि ताई, हा विषय पण आणू नका तुम्ही मी जीवाचा बळी देईल, मी काय करून घेईल. ताईला मी तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रभर ताकदीने लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत. तुम्ही स्वतःसाठी न्याय नाही मागत आहे ताई. दिव्यांग महिला आहे ती स्वतःसाठी ही ताई न्याय नाही मागत आहे. तुमच्या पाठीमागे जे दिव्यांग माझे बांधव असतील, हजारो लोकांना न्याय मिळणार आहे ताई. म्हणून असल्या गोष्टी, आत्महत्याच्या या गोष्टी बिलकुल तुम्ही अशा डोक्यातही आणू नका. झाशीची राणी कशी लढल्या तसे तुम्ही सुद्धा लढा. आपल्या चांदवडमध्ये चांदवड शहरामध्ये पदपर्शनाने पावन झालेली भूमी अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा आणि लढा. हजारो लोक तुमच्या पाठीशी उभे आहे. पण अशा मनामध्ये अशा गोष्टी काय आणू नका ताई तुम्ही, का मी माझ्या जीवनाचं काही करून घेईल. तुमचं प्रमाणपत्र आम्ही जसं आज बोलतोय, जसं तुम्ही आज मला लाईव्ह सांगितलं राजा भाऊ, तर तसा तुम्हाला जोपर्यंत आम्ही न्याय मिळत नाही ना तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मित्रांनो,
जिथे जिथे महाराष्ट्रभर देशभरामध्ये जिथे माझ्या माता बहिणीवर असा कुठे अन्याय अत्याचार जर होत असेल तर हा राजा भाऊ आहे रे, हाक द्या, साथ नक्कीच देईल. एवढं मी सांगतो मित्रांनो. मी शेवटपर्यंत त्या माता बहिणींना, मला वाईट वाटतं हो एवढा अंधार बघितल्यानंतर, खूप माझ्या आज संतावून गेलो काही गोष्टी बघितल्यानंतर. बघा तुम्ही वस्तुस्थिती बघा, इथे बघा, हा मेन गेट बघा, इकडे पण बघा, बघा हा चांदवड मनमाड हायवे. आता गेट होता तिथे, तो गेट वगैरे नाही. त्या ताईंकडे लाईट लावला आम्ही, थोडा अंधार पडला, मच्छर चावत होते. आता हे बा इथे लाईव्ह झाल्यावर इथे लाईट लागला. म्हणजे अशा काही गोष्टी आहे. तर कसं या अंधारामध्ये ठेवता लोकांना, म्हणजे शेवटी इथे आलेला माणूस कसा काढायचा. पण शासनावर जबाबदारी आहे. तुम्ही न्याय देणारे, जेव्हा आपण एखाद्या चेअरवर बसतो, साक्षी चेअरवर, अहो आपण UPC MPC करतो आणि आपण एक क्लास 1 अधिकारी होतो, तर आपण जेव्हा कोणी पण अधिकारी चेअरवर बसतो तर त्या अशासाठी बसतो का आपल्या जेव्हा चेअरवर बसतो तर आपण कोणीतरी गोरगरिबांना न्याय दिला पाहिजे. ह्या माध्यमातून चेअरवर सगळ्या आपल्या डोक्यामध्ये असतं, अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये काय असतं, जेव्हा आणि ज्याची जेव्हा अभ्यास करत असतो तो विद्यार्थी म्हणून त्याला खूप संघर्ष करावा लागतो. जेव्हा अधिकारी होतो आणि जेव्हा त्या चेअरवर बसला काही अशा माता बहिणींना विसरून जायचं, गोरगरिबांना विसरून जायचं, कष्टकरी लोकांना विसरून जायचं, मग यांना न्याय कोण देणार. अहो तुमच्या माध्यमातून जेव्हा तुमच्याकडे पत्र आले तर तुम्ही न्याय दिला पाहिजे. तर तुम्ही क्युऱ्या काढता त्यांच्यामध्ये, क्युऱ्या काढायच्या त्या, कशाला क्युऱ्या काढत बसायच्या. अहो त्या माता बहिणीकडे संपूर्ण फाईलच्या फाईली आहे. सर्व पुरावे मला दाखवले त्यांनी का माझ्याकडे दादा संपूर्ण फाईल आहे. तर ताई पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही डोक्यात हा विषय सुद्धा आणू नका. आम्ही तुमच्या सेवेसाठी हा पूर्ण चांदवड तालुका, नाशिक जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्रभर तर देशभरातून लोक तुमच्या पाठीशी आहेत ताई. तर तुम्ही तुमच्या डोक्यात असा विषय आणू नका ताई. तुमचं प्रमाणपत्र आहे. आम्ही त्या सिव्हिल सर्जन जे पण असेल त्यांच्याशी तात्काळ संपर्क साधतो मी. आणि काय आहे माता बहिणीचा निकाल तुम्ही तात्काळ लावा. आता महिलेला तुम्ही प्रमाणपत्र द्या, दिव्यांगाचं प्रमाणपत्र तात्काळ मध्ये द्या. आमची माता बहीण तुम्ही त्या मिनिटामध्ये उपोषण मागे घेणार आहे. अहो एवढ्या अंधारामध्ये येऊन कोणाला बसायची काही गरज आहे का. कोणाला बसायची गरज आहे. मच्छर चावताय, अंधार झालेला आहे, पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही, कडक उन्हाळा चालू आहे. ती माता बहीण उपोषणला बसलेली आहे. इथे कोणी सिव्हिल सर्जन नाही. एक मोठा संताप रोज चढतो या गोष्टीचा. शासनाने तात्काळ ह्या माता बहिणीला माझ्या न्याय द्यावा आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा या माताकडे लक्ष द्यावा का ताई आमच्या ती लेक बसलेली आमच्या जिल्ह्याची, नाशिक जिल्ह्याची, न्यायासाठी. तिचं मागणं काय हो, दिव्यांग मागणं काय जिचं मला म्हणलं दिव्यांगाचं सर्टिफिकेट द्या, पुरावे निश्चित द्या. अनलिगली बसलेली नाही माझी ताई, अनलिगली बसलेली नाही ती ताई, कारण तिच्याकडे सगळे पुरावे आहे. जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. जोपर्यंत या आपल्या ताईला न्याय मिळून देत नाही तोपर्यंत हा लाईव्ह शेअर झाला पाहिजे. जसा पण कसाही निकाल लागेल त्याच ताई तुमच्या समोर पुढे येऊन सांगतील का मला निकाल लागलेला माझ्या बाजूनी. मित्रांनो एवढं बोलतो. जय हिंद, जय भारत.